नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आढावा घेऊयात सरत्या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात लक्षवेधी घोषणा कुठली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल कर्जमाफीची घोषणा. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीलाच पाहणार आहोत कर्जमाफीची ही घोषणा आणि त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यात वाढता उत्पादन खर्च, महागलेली बियाणं, खतं आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची कर्जमुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेलं आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं पीक कर्जपात्र ठरणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली. तर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट अर्थात OTSचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. किती शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किती अंदाजित रक्कम अपेक्षित आहे? साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपये एवढा निश्चित प्रकारे या कर्जमाफीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांच्या माध्यमातून होईल. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी चांगली घोषणा केली. ज्यांचं कर्ज 2,10,000 आहे आणि त्यांनी जर 10,000 वरचे भरले तर त्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळतोय. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप चांगला निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतलेला आहे. आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. दरम्यान या कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी कशी होते, पात्रतेचे निकष कितपत प्रभावी ठरतात आणि प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो याकडे आता राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित वाढवण प्रकल्पाचा आढावा घेतला. जगातलं सर्वात मोठं जहाज देखील आता वाढवणला येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तर विकास कामं करत असताना जबरदस्तीनं भूसंपादन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रलंबित ग्रॅज्युएटी याच आर्थिक वर्षामध्ये देण्यासह नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये आणि वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक अंतरिम वाढ जाहीर करण्यात आली आहे. तसंच मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पुढील 3 वर्षात बेस्टच्या ताफ्यामध्ये 5,000 नवीन मालकीच्या बसेस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे, किंबहुना आर्थिक फायदा जो आहे हा बेस्टचा झाला पाहिजे, हा पर्याय आपल्याला करायचा. आता बातमी आहे बारामतीतून. पल्स पोलिओ अभियानाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. पोलिओ मुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत त्यांनी बालकांना पोलिओ डोस देण्याचं आवाहन केलंय. 5 वर्षाखालील बालकांना या 2 डोसमुळं त्यांच्या आरोग्यदायी जीवनाला सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यासाठी खूप मदत होणार आहे. आणि मी पोलिओमुक्त भारत करण्यासाठी आपल्या राज्यभरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व 5 वर्षाखालील बालकांना एवढंच आवाहन करते की त्यांनी आपल्या बालकांना हा डोस आवर्जून द्यावा. आणि या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.